महाविकास आघाडीच्या बैठकीला आजपासून सुरुवात होणार आहे, ज्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कोण किती जागांवर लढणार यावर चर्चा होईल। काही दिवसांआधीच नितीन राऊत यांनी काँग्रेसच मोठा भाऊ असं म्हटलं होतं। त्यावर राऊतांनी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे हेच हायकमांड असल्याचं प्रत्युत्तर दिलंय, तर महायुतीमध्ये समन्वय असल्याचा मुख्यमंत्री म्हणालेत। पाहुयात TV9 मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। गणपती बाप्पाचं विसर्जन झालं, आता पुन्हा महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू होणार आहे। महायुतीमध्ये समन्वयानं जागा वाटप होईल आणि पुन्हा महायुतीचं सरकार येईल असा विश्वास मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केलाय। तर संजय राऊतांनी शिंदेंना 40 जागा भाजप देईल आणि 5-10 अधिकच्या जागा शिंदेंच्या तोंडावर फेकतील अशी जळजळीत टीका केली आहे। जागा वाटपाचं देखील काम सुरू आहे, बोलणं सुरू आहे, समन्वयाने सुरू आहे। चिंता करू नका, सगळे समन्वयाने महायुतीचे बोलणी सुरू आहेत आणि महायुती मी आपल्याला सांगतो की जे आम्ही काम केलेलं आहे या कामाच्या पोचपावतीवर महायुती पुन्हा या राज्यामध्ये सत्तेमध्ये आहे। अजीत पवार को 40 से ज़्यादा सीटें नहीं मिलेगी और ये जो शिंदे है उनको भी 40 प्लस और 10 सीटें मिल सकती है, क्योंकि 40 तो उनके बेईमान लोग हैं, उनको देना पड़ेगा उनको, और 5-10 उनके मुंह पर फेंक देंगे। महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा पुढचे 3 दिवस सुरू असेल। मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसने 125 जागांची मागणी केल्याचं कळतं। मात्र काँग्रेसलाच महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक 105 जागा मिळू शकतात। ठाकरेंची शिवसेना 95 ते 100 जागा लढण्याची शक्यता आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 85 ते 90 जागा मिळू शकतात। लोकसभा निवडणुकीमध्ये 48 जागांपैकी ठाकरेंच्या शिवसेनेनं 21 जागा लढून 9 जागा जिंकल्या, पण काँग्रेसनं 17 पैकी 13 जागा जिंकल्या। मात्र तरीही लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणेच सर्वाधिक जागा ठाकरेंच्या शिवसेनेलाच हव्यात असं संजय राऊतांच्या बोलण्यातून दिसतं। महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेच हायकमांड असल्याचं राऊत म्हणाले। महाविकास आघाडी समानतेवर आधारित एक अशी आघाडी आहे। निश्चितपणे एक मोठा भाऊ म्हणून, मोठा पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी वठवणार आहोत। उद्यापासून त्या संदर्भात आमची चर्चा सुरू होईल जागा वाटपाची। उद्यापासून 18, 19 आणि 20 हे 3 दिवस आम्ही सलग बसणार आहोत, तिन्ही पक्षाचे नेते, आणि त्यातून जे फॉर्म्युला येईल बाहेर कोणी कुठे लढायचं तो अंतिम राहील। काँग्रेस म्हणजे कोण, राहुल गांधी म्हणतायत की खरगे साहेब म्हणतात, तेवढं बघा। शेवटी काँग्रेसचा निर्णय हा दिल्लीतून घेतला जातो। महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणाले शिवसेना उद्धव ठाकरे हे हायकमांड आहे। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासह मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून देखील स्पर्धा आहे। मात्र निवडणुकीआधीच उद्धव ठाकरेंचा आग्रह असला तरी चेहरा घोषित होणार नाही हे काँग्रेस आणि शरद पवार यांनीही स्पष्ट केलंय। महायुतीकडून फडणवीसांनी देखील निकालानंतरच केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल असं म्हटलं। सगळ्यांनाच आपापले नेते मुख्यमंत्री व्हावं असं वाटत असतं। आज सगळ्यांनाच वाटतं म्हणलं सगळ्यात दादा काय असं करतो, सगळ्यामध्ये सगळेच आले, सगळ्या राजकीय पक्षाच्या प्रमुखांना वाटत असतं, प्रत्येकाचं वेगवेगळ्या प्रकारचे मत असतं, परंतु सगळ्यांचीच इच्छा पूर्ण होती अशातला भाग नाही। जागा एकच असते, त्याला तुम्हाला 145 मॅजिक फिगरचा आकडा गाठावा लागतो। मला वाटतं आपल्याला सर्वांना कल्पना आहे, आमच्याकडे चेहरा एकच आहे, तो म्हणजे माननीय देवेंद्रजी। जर भाजपचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्रजीच होतील। या उपरही पक्षश्रेष्ठींना सर्व अधिकार आहेत, आमच्याकडे आम्हाला काही अधिकार नाही, पण आमच्या मनातला मुख्यमंत्री राज्यात आहे भाजपचा असेल तर ते देवेंद्रजीच आहेत। जनता जनार्दन ठरवेल असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले। जनतेचा निकाल 26 नोव्हेंबरच्या आत येईल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।